श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। परम मंगलमय भगवत स्वरूप भगवंताची ही प्रतिवांगमय मूर्ती असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा पवित्र देवस्थान श्री लक्ष्मेश्वर महादेव मंदिर, महादेवपट्टी घाट, नांदूर या ठिकाणी संपन्न होत असलेली अशी ही श्रीमद भागवत महाकथा महापुराण कथा या ठिकाणी या कथेच्या अंतर्गत आज आपण या ठिकाणी चौथ्या दिवसाची कथा श्रवण करणार आहोत। कालच्या कथेमध्ये आपण सर्वांनी खूप सुंदर असा तो प्रसंग श्रवण केला ध्रुव बाळाचा। धावत्या वेगामध्ये त्या ठिकाणी आपण काल सर्वांनी श्रवण केलं कशा प्रकारे त्या ध्रुव बाळाला भगवंताने एक पद दिलं। अढळपदी बाळ बैसविला धुरू शिराचा सगर उपमन्या। भगवंताने याला एक पद दिलं अढळ, म्हणजे जिथून त्याला कोणीही हलवू शकत नाही। ज्या जागेवर बसल्यावर त्या भगवंत नाही का त्या ध्रुव बाळाला त्या ठिकाणी त्याला तिथून कोणी वेगळं करू शकत नाही असं ते अढळ असं त्याला एक पद दिलं। आणि नंतर यानं या पृथ्वी लोकाचं राज्य केलं। अनेक वर्ष नंतर हा ध्रुव बाळ जो आहे यानं त्या ठिकाणी स्वधामगमन केलं। आपण काल सर्वांनी ती कथा श्रवण केली। भागवत कथा ही विशाल आहे। जसं आपल्याला समुद्राची खोली मोजता येत नाही, समुद्र किती खोल आहे, किती नाही का, किती दूर आहे, किती लांब आहे, तसं या ठिकाणी हे भागवत कथा जी आहे हे एक प्रकारचा ज्ञानाचा समुद्र आहे। याचं मोजमाप आपल्याला करता येत नाही अशी ही गोड अशी ही भगवंताची कथा या ठिकाणी। चौथा स्कंद, या स्कंधामध्ये मनूचा लहान मुलगा उत्तानपाद, इथं त्याचा जो वंश आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। याच कथेमध्ये पुढे या ठिकाणी अंग नावाचा एक व्यक्ती झाला। याच्याच वंशामध्ये पुढे एक वेन नावाचा व्यक्ती जन्माला आला। हा वेन जो होता ना महाराज, हा अत्यंत दुष्ट होता अशा प्रकारचा। कोणी देवाचं नाव घेतलं, कुठं यज्ञ केला, याला महाराज सण होत नव्हतं ह्या वेनला। वेण त्यांना काय म्हणायचा, अरे माझं नाव घ्या। त्याचं काय तुम्ही नाव घेता म्हणे, बालिशा बतयोयम अधर्मे धर्म मानिनः ए मृत्युदं पतिं हित्वा जारं पतिमुपासते। अरे तुम्ही माझं भजन करा, तुम्ही माझं नामस्मरण करा म्हणे। यज्ञामध्ये ऋषी लोक असं म्हणायचे, कृष्णाय स्वाहा वामनाय स्वाहा। वेन म्हणायचा असं नका म्हणू, काय म्हणा, वेनाय स्वाहा वेनाय नमः। ऋषी म्हणले, अरे वेन तू एवढा गर्विष्ठ होऊ नको रे। आणि मग जिथं कुठं यज्ञ सुरू आहे तिथं वेन जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन तो काय करायचा, तो यज्ञ बंद पाडायचा। राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने। यानं अशा प्रकारे लोकांना त्रास दिला ह्या वेन नावाच्या राजाने।
एका ठिकाणी असा यज्ञ सुरू होता, तिथं हा वेळ पोहोचला त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये, आणि ऋषींना म्हणतो हे यज्ञ बंद करा म्हणे, माझी पूजा करा. ऋषींना राग आला आणि त्यांनी असं आपल्या हातात त्याने असं जल घेतलं आणि त्यावरती असं शिंपडल्या बरोबर वेण जो आहे गतप्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. जय जय श्री राधे श्याम. जय जय श्री राधे श्याम. आपल्याकडून काही नाही घडलं, देवाचं भजन जरी नाही घडलं, तर कमीत कमी आपण एवढं केलं पाहिजे, आपण त्याची अवहेलना, त्याचा अपमान आपल्याकडून कधी होऊ नये देवाचा. वेण जो आहे हा एक दुष्ट व्यक्ती होता. आता काय पत्रकार साहेब ते म्हणतात, महाराज संत लोक तर जीवावर दया करतात, तुम्हीच म्हणतात ना भूतांची दया आहे भांडवल संता. आणि मग याने त्याला मारलं कसं काय ह्या लोकांनी, असं कसं हो? त्यांनी नाही मारलं, त्यांच्या आत जी पीडा झाली त्या पीडेनं त्याला मारलं. बघा, संत कधी कोणाची हत्या करत नाहीत. बघा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, असे असणारे संत महात्मे या ठिकाणी त्यांनी त्या वेणला नाही मारलं, अपितु त्यांच्या मनामध्ये जे काही जे दुःख झालं, जे काही जे पीडा झाली, त्यामुळं तो वेण मरण पावला. बोला राधे 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 राधे. आपला आजचा प्रवास लई मोठा आहे बर का. आज आपला प्रवास म्हणजे आपल्याला आज त्या पूर्ण हैदराबाद पॅसेंजरनं प्रवास करता येणार नाही. बघा, आता आपल्याला कोणती गाडी नाही, ती पण थोडी स्लो चलते. हा, वंदे भारत एक्सप्रेस, तिनं आज आपल्याला प्रवास करायचा आहे. तेव्हा एका ठिकाणी असं सर्वांनी शांत बसायचे. बघा, कथेमध्ये असं अजिबात उठायचं नाही, कोणाला कुंकू लावायचं नाही, कथाकार यायच्या अगोदरच ते सर्व करून घ्यायचं. या ठिकाणी पूजा करण्यासाठी सुद्धा इकडे यायचं नाही, कथाकार यायच्या आधीच ते सर्व काही करून घ्यायचं. एकदा कथाकार व्यास गादीवरती बसले की आपलं शांत बसायचं, कथा ऐकायची. बोला राधे 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 राधे. आपल्याकडून असा विक्षेप कोणाला होऊ नये कथेमध्ये, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. पहा, आणि सर्वांनी सहकार्य करायचे. ठिकाणी वेण जो होता तो अशा प्रकारे दुष्ट होता आणि पुढे या ठिकाणी त्याचा अंत झाला. त्याच्या पुढे त्या भुजांचं मंथन केलं अशी कथा येते या कथेमध्ये. आणि त्यानंतर त्यापासून एक जोडा उत्पन्न झाला, तो म्हणजे पृथु आणि अर्ची, अशा प्रकारे त्यांचे नाव होते त्या दोघांचे. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे. यांनी राज्य केलं ह्या पृथ्वीचं काही वर्ष, आणि पुढं याच वंशामध्ये एक प्राचीन बलही नावाचा एक व्यक्ती जन्माला आला. बोला राधे 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 राधे. प्राचीन बली हा जो होता ना, याला एक छंद होता. बघा, जसं आमचे मगाशी गुलाब शेठ, त्यांनी सर्वांना गंध लावला, शन्ना बी लावावं जरा आमच्या महाराज लोकांना इकडं, नंतर लावा. हा, मध्ये ते सुट्टी खूप मस्त वाटतंय बरं का आज. खरंच थंड डोकं पडलंय बघा. असं चंदन कसं असतंय, शीतळ. आता कथा संपेपर्यंत आनंद आहे बघा. उद्या पण लावा. बोला राधे राधे राधे.
या ठिकाणी हे छंद पाहिजे माणसाला. खरंच छंदच लागतो, ते आवड लागते. आपला गंध आपल्याला लावणं होईना कधी. सर्वांना गंध लावतायत म्हणजे किती पहा ना, काय त्यांचं हृदय आहे, काय त्यांचं अंतकरण आहे पहा. छंद असावा असा परमार्थाचा खरंच माणसाला. हा जो राजा आहे ना प्राचीन बरही, याला एक छंद आहे बघा. आणि तो छंद म्हणजे कसा आहे, याला यज्ञ करावा वाटतो. पण महाराज हा यज्ञाच्या नावाखाली पशुआदिकांना मारतो बरं का. यानं अनेक पशु मारले यज्ञामध्ये, पण याला कसा विधी माहिती नाही. शास्त्र सांगतं मा हिंस्यात सर्वा भूतानी. शास्त्र काय म्हणतं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. यानं यज्ञ तर खूप केले हो, पण अनेक पशु मारले यानं. आणि याच्या मनामध्ये आहे की पुण्य काम करायला. एक दिवशी नारदजी आले याच्याकडे. नारायण 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 अशा प्रकारे विना वाजवत वाजवत. आणि तिथं आल्यावर त्याला म्हणतात नारदजी, अरे प्राचीन बरी तू असं काय करतोयस असं हे. हा म्हणला, महाराज मी यज्ञ करतोय, मी पुण्य काम करतोय. नारदजी म्हणले, अरे वेड्या, हे पुण्य काम नाही, तुझं हे पाप कर्म आहे म्हणे. हा म्हणला, कसं महाराज, तू तर यज्ञ करतोस पण जीवांची हत्या करतोयस म्हणे. यज्ञ हा कर्मकांडामधला विषय आहे. वेदाचे 3 कांड आहेत, ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासना कांड. आणि वेदामध्ये सर्वात जास्त मंत्र आहेत कर्मकांडाचे. कर्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये थोडं जर कर्म चुकलं ना, आपण केलेलं सर्व गेलं पाण्यात. बोला राधे 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 राधे. म्हणून आमचे माऊली म्हणले नाही का, योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. ह्या युगामध्ये योग शक्य नाही बघा. ह्या युगामध्ये याग यज्ञ शक्य नाही. ऐका, यानं यज्ञ तर खूप केले, परंतु यानं खूप पशु मारले. आणि मग या ठिकाणी त्याला नारदजी भेटले पहा, संत भेटले. आणि एकदा का जीवाला संत भेटले ना, ते त्याचा उद्धार करतात बर का. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. होता दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. ही संतांची कृपा आहे. नारद हे संत आहे. त्याला संत भेटले, त्याचं भाग्य काय झालं, उदयाला आलं महाराज. पुण्य फळाले बहुता दिसा, पुण्य फळाले बहुता दिसा. भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. आणि अशा प्रकारे याची पुढे भेट झाली त्या नारदाची. याला कर्मकांड हे किती सूक्ष्म आहे ऐका. इथं जर थोडं जर काही चुकलं ना,
तर ते सर्व ते उलट होतं बघा. पण भक्तीमध्ये असं नाही. भक्ती एवढी सोपी आहे, ह्याच्यामध्ये एवढं सूक्ष्म असा विचार नाही सांगितला. एक व्यक्ती काशीला शिकायला गेला. प्राचीन काळ होता, मोठा पंडित बनला. घरी आला आपल्या गावामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचं लग्न असलं, कोणाचं काही जेवण असलं, लोक यांना बोलवायचे. सोयरीक आहे कोणाची, एखादं काही काम आहे, पंडितजी या. सगळ्या गावाचे पंडित. पंडित म्हणजे कोण? पंडित तोची भला, नित्य भजे जो विठ्ठला. पंडा आत्मविषयका बुद्धिर्यस्य स पंडित. ज्याला आत्म अनात्म पदार्थ समजतो, ज्याची अशी बुद्धी आहे, त्याचं नाव पंडित. एक दिवशी काय झालं, काही कामानिमित्त पंडितजी गावात गेले आणि अशी ती सभा बसली. त्या ठिकाणी त्यात हे पंडित बसले आतमध्ये. यांना एक सोय होती बघा, तांदूळ शिजवताना यांची पत्नी त्यावरती जे पांढरं जे पाणी यायचं ना, हे त्याच्यामध्ये मीठ टाकून प्यायचे. त्याला एक शब्द आहे माड. त्याला आपण काय म्हणतो, त्याला काही लोक गंजी म्हणतात. बघा तुम्ही काय म्हणता, काय म्हणता तुम्ही त्याला? तांदळाचं, चला तांदळाचं पांढरं पाणी. ते गरम असताना त्यात मीठ टाकावं आणि ते प्यावं. ते थंड झालं चांगलं लागत नाही. यांची धर्मपत्नी तिनं स्वयंपाक केला घरी. मालक गेले गावामध्ये. आता इकडे हे पाणी जे आहे ते थंड व्हायला लागले. मग ती आपल्या मुलाला म्हणली, अरे हरी, जा रे बाबा, जा तुझ्या पिताजींना बोलू ना. गेला महाराज तो मुलगा. पाहतो तर काय, त्याचे पिता जसे लोकात असे बसले होते सभेमध्ये. आता त्यांना कसं म्हणावं, पिताजी चला घरी. का रे बाबा, पांढरं पाणी प्यायला ते असं म्हणावं. आपली जाईल चार चौघामध्ये. आता लेख कोणाचा आहे ते? हा, बाप नमरी, बेटा 10 नंबरी. याचा बाप पंडित आहे, मुलगा पण पंडितच. याने एक दोहा तयार केला महाराज. मुलगा मोठ्यानं म्हणतो आपल्या बाबाला, पिताजी धानुपुर से माड़ू आया है और वह कटोतिया घाट पर बैठा हुआ है. पिताजी धानुपुर से माड़ू आया है और वह कटोतिया घाट पर बैठा हुआ है. जल्दी चलकर उससे मिल लो, नहीं तो वह शीतलपुर को चला जाएगा. सभेतले माणसं म्हणले, यांच्या घरी कोणीतरी एक धानुपूर नावाच्या गावातून कोणीतरी माडू नावाचा माणूस आलेला आहे आणि तो कटोती नावाच्या घाटावरती बसलेला आहे. हा आपल्या वडिलाला म्हणतो की पिताजी त्यांना भेटून घ्या लवकर, नाहीतर तो शीतलपूरला निघून जाईल. बोला राधे 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 राधे. याचा वास्तविक अर्थ नव्हता असा. आईनं स्वयंपाक केलेला आहे, माळ तयार आहे, कटोरीमध्ये तो तुमची वाट पाहत आहे. शास्त्राची भाषा कळणं अत्यंत कठीण आहे. मला शास्त्र कळत नाही लवकर, एवढे ऐका. आणि यानं जो यज्ञ केले, जे काही जे याच्या प्राचीन बहीण यानं हिंसा केली, पाप केलं महाराज.
पुढे याला सुंदरीता असा उपदेश केला. नारदजी म्हणतात, अरे प्राचीन बरी ऐक म्हणे, तू हे बंद कर आता, हे अशा प्रकारे तू यज्ञ करायचं थांबव बाबा. आणि त्यांनी याला इथं सुंदर अशा प्रकारची एक कथा सांगितली. ते म्हणजे पुरंजनोपाख्यान. कशा प्रकारे नाही का, ते पुरंजन आणि ते अविज्ञात दोन मित्र होते. त्यांनी एक असं एक नगर बघितलं. नवद्वारे पुरे देही, नवद्वाराचं असं हे नगर बघितलं. आणि ते नगर, तो जो पुरंजन आहे त्याला आवडलं. निघाला त्या नगराकडे. त्याला तो मित्र म्हणतो, अरे नको जाऊ, तिथं गेल्यावर तू अडकशील. ऐकलं नाही म्हणायचं. निघाला, तिथं आला. आणि तिथं आल्यावर त्याचं लग्न झालं पहा पुरंजनी सोबत. आणि पुढे या ठिकाणी तो एवढा अडकला याच्यामध्ये गुंतून गेला. कुठून आलो होतो, मी कोण आहे, माझं घर कुठं आहे, माझं स्वरूप काय आहे, हा सर्व काही विसरून गेला. आणि पुरंजनी हसे, पुरंजन हसे, पुरंजनी रोवे, पुरंजन रोवे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझं माझं म्हणून नाही का. अशा प्रकारे इथं हा अडकला पुरंजन. आणि पुढं या ठिकाणी कथा येते या भागवतामध्ये. याचा पुढं नाही का अंतकाळ झाला बघा. शेवटी मरताना हा पुरंजनी असं म्हणून मेला होता. नंतर हा स्त्रीच बनला. आणि त्या ठिकाणी पुढं हा एक राजा आहे मलयध्वज, त्याची पत्नी बनला. आणि नंतर जेव्हा तो सती म्हणून निघाला त्या सरणाव बसण्यासाठी, तेव्हा याचा मित्र आला तो अविज्ञात. आणि तो त्याला म्हणतो, अरे वेड्या, तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस बाबा रे. तू आणि मी पहिले आपण मित्र होतो म्हणे. पहिला आपलं स्वरूप एक होतं. तू माझ्यापासून वेगळा झालास. तू या ठिकाणी आलास आणि इथं अशा प्रकारे तू अडकलास. तुझं हे वास्तविक स्वरूप नाही. आणि त्याला असा त्यांनी उपदेश केला. त्याला त्याने अशा प्रकारे जाग केलं. आणि या ठिकाणी त्याचा पुढे इथं उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. याच स्कंदामध्ये शेवटी या ठिकाणी भगवंताला प्रसन्न करण्याचा एक मंत्र सांगितला बघा. दयया सर्वभूतेषु संतुष्टायेन केलवा, सर्वेन्द्रियोपशान्त्या च तुष्यत्याशु जनार्दन. तीन गोष्टी केल्यावर देव प्रसन्न होतो. पहिली गोष्ट आहे सर्व जीवांवरती दया करा, सर्वांवरती प्रेम करायला शिका. भुकेल्याला अन्न द्या, ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या. दयया सर्वभूतेषु, पहिलं वचन. दुसरी गोष्ट आहे संतुष्टायेन केलवा, जसं देवानं ठेवलं तसं राहायचं. दुःखामध्ये खचून जायचं नाही. आणि सुख आलं म्हणजे लई थोडं बोलत नाही मी आता. बोला राधे 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 राधे. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे विषयांपासून आपल्या इंद्रियांना परांगमुख करायचं, विभक्त करायचं, विषयाच्या अधीन जायचं नाही. अशा प्रकारे ह्या जर आपण तीन गोष्टी साध्य केल्या तर तो परमात्मा आपल्यावरती कृपा करतो, तो आपल्यावरती प्रसन्न होतो. चौथा स्कंद या ठिकाणी अशा प्रकारे संपन्न झाला. आणि याच ठिकाणी हा जो संवाद आहे विदुर मैत्री संवाद, तो पण इथं संपन्न होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचम स्कंद आपण पाहणार आहोत.
एक थोडं सर्वांनी भजन करायचं आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
कृष्ण भगवान की जय। आज आहे कृष्ण जन्म। शेवटला एक तासभर सर्वांना आपल्याला आनंद घ्यायचा आहे, ते पण उठून बसून नाही। पंचम स्कंद ठिकाणी आरंभ झाला। या स्कंधामध्ये मनूचा मोठा मुलगा प्रियव्रत इथं त्याचा त्यांनी जो वंश आहे तो पूर्णपणे सांगितला पहा। या स्कंधामध्ये 5व्या स्कंधामध्ये सुंदर असा हा कथेचा योग या ठिकाणी लक्ष्मेश्वर महादेव मंदिर महादेवपट्टी या जाग्याची एक अद्भुत अशी शक्ती आहे। इथं कथा करायला एक भाग्य लागतंय आणि ते भाग्य आम्हाला मिळालं या ठिकाणी। सर्व आयोजक नियोजक संयोजक या ठिकाणी सर्व रसिक असे सर्व मंडळी आहेत। आपण ते विषय कालच बोललो नाही का? सर्व गोष्टी एका ठिकाणी येणं हे दुर्लभ गोष्ट आहे बरं का साहेब। रसिक श्रोता मिळणं हे पण कठीण गोष्ट आहे। पहिला स्कंद तृतीय श्लोक त्यात एक शब्द आला बघा, मोहर हो रसिका भूवि भावुका। भागवत कथा ही रसिकांनी ऐकावी। जे रसज्ञ आहेत, ज्यांना आनंद घेता येतो, ज्यांना आनंद देता येतो इतरांना, गोपाल कृष्ण भगवान या ठिकाणी मंचवर उपस्थित आमचे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी गायनाचार्य वादनाचार्य, इकडं श्री आमचे बालाजी महाराज गरड असतील या ठिकाणी माझ्या साथीला, तिकडं श्री आमचे पांडुरंगजी महाराज वैराकर असतील, या ठिकाणी आमचे श्री सतीशजी महाराज परंडे हिंगोलीकर असतील, या ठिकाणी तुमच्या तिघांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो। इकडं आपले आप्पा असतील, इकडं पाठीमाग जे आमच्यावरती नितांत प्रेम करतात, पुत्रवत श्री अनिल जी असतील, या ठिकाणी जे आपल्या ह्या कार्यक्रमाची शूटिंग करत आहेत, असे आमचे परमस्नेही परम मित्र जीवस्य कंठस्य प्राण सखा, या ठिकाणी आमचे श्री नवनाथजी भाऊ कर्वे साळुंकवाडीकर, विशेष असं प्रेम आहे बघा त्यांचं आमच्यावरती। आणि आज या ठिकाणी या माध्यमातून या कथेच्या आपला सर्वांचा इथं परिचय झाला। इकडं श्री राजकुमारजी दरगड साहेब असतील, या ठिकाणी श्री गुलाब सेठ असतील, इथं माझ्या पुढं सर्वजण, इकडं पाठीमाग आम्ही ज्यांना पत्रकार साहेब म्हणतो सर्वजण या ठिकाणी। भाऊ तुमचं मला नाव माहित नाही बरं का? अच्छा, रेवणजी चाटे या ठिकाणी असतील, सर्वजण क्षमा असाव्या, मला काही नामोल्लेख करता येणार नाही ठिकाणी। तिकडे या ठिकाणी श्री खंडापुरे बाबा असतील, ज्यांचं खूप पाठांतर आहे बघा। आमची इच्छा आहे त्यांनी वरती बसावं, त्यांनी खाली बसू नाही, पण ते खाली बसता येत नाही का?
त्यांचा हे मोठेपणा आहे अंतःकरणाचा, ज्यांच्यामुळे इथं सुंदर असा हा योग आला कथेचा. आपले सर्वांचे आदरणीय प्रेरणास्थान गुरुवरी या ठिकाणी श्री राजेभाऊ महाराज पुरी असतील. इथं या ठिकाणी कथा करायला पण नशीब लागतं बघा. जागृत असं हे देवस्थान लक्ष्मेश्वर महादेव मंदिर आहे का. लक्ष्मेश्वर, लक्ष्मी म्हणजे पैसा, लक्ष्मी नाम धन. सर्वात श्रीमंत भक्त कोणाचे? कोणाचे? विष्णूचे? सर्वात लवकर प्रसन्न होतो देव, त्याचं नाव महादेव. आणि तुम्ही कुठेही पहा जगामध्ये श्रीमंत भक्त कोणाचे? महादेवाचे. लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? विष्णूची पत्नी आहे. पण त्याचे भक्त कसे? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पेढीला दृष्टी मोही होईला त्याची भेटी सत्यभाव शंकराचे भक्त श्रीमंत जगामध्ये. जो व्यक्ती शंकराची भक्ती करतो त्याच्याकडे दैन्य राहत नाही, म्हणजे गरिबी राहत नाही, त्याला रोग काही करू शकत नाही. बघा भगवान शंकर जे आहेत ना, त्यांचं नावच आहे महादेव. महान चासो देव इति महादेव. जो वास्तविक, जो खूपच खराच, जो महान आहे शंकर म्हणजे शमम कल्याणम करोति इति शंकर, जो कल्याण करतो जीवाचं. सुंदर या ठिकाणी अशा प्रकारचा हा कथेचा योग पंचम स्कंद इथं आरंभ झाला. मनूचा मोठा मुलगा प्रियव्रत, त्याचा जो वंश आहे, याच्या वंशामध्ये महाराज पुढे या ठिकाणी अनेक राजा होऊन गेले. बघा अग्निद्र नाभी राजा, यांचा मुलगा पुढं ऋषभदेव झाला. ऋषभदेवाला एक नाही दोन नाही, त्याला 100 मुलं होते. बोला राधे 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 राधे. या 100मध्ये मोठा मुलगा आहे भरत. नवयोगेश्वर बनले आणि भरताला धरून 10 राजा बनले. बाकीचे 81 जे होते का, ते ब्राह्मण बनले. त्यांनी ब्राह्मणाचं कर्म केलं. कर्मणा जायते जंतु कर्मण्येव विलीयते. आपण आपल्या कर्मानुसार त्या ठिकाणी आपल्याला ते नाव पडतंय. बघा यांनी ब्राह्मणाचं कर्म केलं. ह्या 81 लोकांनी ते ब्राह्मणच बनले. आणि पुढं भरतानं राज्य केलं ह्या पृथ्वीच. या देशामध्ये प्रामुख्यानं असे 3 भरत झाले. शकुंतला दुष्यंत यांचा एक भरत, रामायणातला एक भरत आणि ऋषभदेवाचा भरत. याचं नाव काय पडलं? भारत देश पडलं. याचा इथं उल्लेख आलेला आहे. बघा याचं नाव होतं पहिलं अजनाभ खंड, पण या देशामध्ये अशा प्रकारचे हे 3 भरत जन्माला आले. याचं नाव पडलं महाराज भारत देश. माझा भारत कसा आहे महाराज? जह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। भारत माता की जय। भारत माता की। भारत ही काय आहे? माता आहे माता। पाकिस्तान, बांगलादेश, बोला की असं कोणी म्हणणार नाही बघा। अमेरिका माता, इंग्लंड पिता, असं कोणी म्हणतंय का? आपला देश जो आहे ना, आपण त्याला काय म्हणतो? भारत माता। या देशावरती उपकार आहेत पहा या लोकांचे। शेतकरी आमचा सर्वांना जगवतो महाराज, आणि सीमेवर तो जवान उभा राहतो ना रात्रंदिवस, त्याचे आपल्यावरती उपकार आहेत बरं का, त्या जवानाचे सुद्धा। तो आपलं सर्वस्व त्यागतो महाराज, आपला जीव पण तो देतो एक वेळस त्या ठिकाणी, त्या सीमेवरती। ऐका, असा हा आपला भारत देश। या ठिकाणी हे असे हे 3 भरत झाले, आणि व्याकरण सांगतं भरतस्य आपत्यमिति भारत, याचं नाव पुढं भारत देश पडलं। भरतानं राज्य केलं ह्या पृथ्वीचं अनेक वर्ष, आणि नंतर भरत महाराज त्यांनी हे राज्य आपल्या मुलांना दिलं, आणि भरत निघून गेले नेपाळ देशामध्ये, जिथे एक नदी वाहते, तिचं नाव आहे गंडकी नदी। त्या गंडकी मध्ये महाराजी तिथं शालिग्राम मिळतो बरं का, एकमेव ठिकाण आहे गंडकी नदी। आणि याने आपली साधना आरंभ केली। भरताना अशी कुटिया बांधली सुंदर अशा प्रकारची छान, आणि आता रात्रंदिवस अशा प्रकारे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे। भजन जे असतं ना, भजन हे आपल्या करता असतं बरं का। भजन आपण आपल्या करता केलं पाहिजे, लोकांकरता भजन करू नये कधी। कायमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे। लोकांमध्ये कीर्तन करणं, कथा करणं, माझ्या मतानं ही बहिरंग भक्ती बरं का। आणि एका रूम मध्ये बसून रामकृष्णिका हो नित्य फोडी, ही अंतरंग भक्ती आहे। ही भक्ती आपल्या करता आहे, आपण अशीच भक्ती केली पाहिजे। भरताना अशी भक्ती केली। भरत त्या ठिकाणी, आप्पा तुमचंही नाव भरत आहे हा, आमच्या आप्पांची पण नाही भक्ती बघा, काय ते लेकरं काय ते सर्व नाही का। आप्पांची खूप मोठी सेवा आहे। आप्पाचा विषय नाही, पण आप्पाकडं कार्ड मात्र नाही बरं का। बोला राधे 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 राधे। याचं भजन झालं सुरू। काही काळ लोटला, एक दिवसची गोष्ट आहे महाराज। त्या ठिकाणी काय झालं बघा, आमचे भरत महाराज स्नान केलं, त्यांनी पूजा पाठ केली आणि असं भजन करू लागले। त्याच ठिकाणी अशी एक हरिणी, जिच्या पोटामध्ये लहान असं ते पाडस होतं, पाणी पिण्याकरता आली महाराज त्या ठिकाणी। आणि तिथं एक सिंहाना असा डरकाळी फोडली, त्याचा तो आवाज ऐकल्याबरोबर हरिणी अशी धावत सुटली आपला जीव वाचवण्याकरता।
आणि अक्षमा तिनं अशी उडी मारली पहा त्या नदीवरून, त्या ओढ्यावरून, आणि तेव्हा ती प्रसूत झाली. ते जे बाळ आहे ना ते पाण्यामध्ये पडलं आणि ते आता असं प्रवाहित होऊ लागलं त्या पाण्यामध्ये. हरणी पुढं पळून गेली. भरत महाराज ते लहान असं ते पिल्लू पाहतात. भरत हे वैष्णव आहेत. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जानी रे. दया आली महाराज भरताला. आणि त्याने ते लहान असं ते शावक, हरणाचं शावक वर काढलं आणि त्याला याने नंतर आपल्या कुटीमध्ये आणलं. जे भरत पूर्वी भजन करायचे 20-20 घंटे, आता त्यांचं भजन कमी कमी होत येऊ लागलं बघा. आता ते 18 वरती आले, 18चे पुन्हा 15 वरती आले, 14 वरती आले. रात्रंदिवस एकच छंद. अरे किती गोंडस आहे हे हरणाचं पिल्लू, किती छान आहे. आणि ते पिल्लू पण असं खेळायचं महाराज त्यांच्या सोबत. त्यांना असं ते शिंग मारायचं असतं प्रेमानं. त्याच्या विषयांच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न झाली, प्रेम उत्पन्न झालं. भागवत कथा जी आहे ती आपल्याला पशुप्रेमी बनू नका असं म्हणत नाही. पशुप्रेमी आपण म्हणावं, परंतु एवढंही बनू नाही बरं का साहेब की पार मग तेच रात्रंदिवस. बोला राधे 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 राधे. आजकाल लोक ते कुत्रे पाळतात आपल्या घरामध्ये बघा, बरोबर आहे. आणि त्यांचे नावले खतरनाक असतात. तो टॉमी, कोणाचं नाव हे? कुत्र्याचं नाव. एकदा आमचे गुरुजी गेलते बघा इकडे मुंबईला, एका भक्ताच्या घरी गेले होते आणि ते भक्तांना म्हणला चला तुम्हाला आणतो म्हणे मुंबई दाखवून. गुरुजी खाली उतरले बंगल्यातून. आता गाडीत बसणार, त्याच्यामध्ये कुत्र बसलोय आतमध्ये. आणि गुरुजी म्हणले अरे काय आहे हे प्राणी, बाहेर काढ पहिला. तो त्यांचा मुलगा म्हणतो बाबांना आमच्या, महाराज जी इसको कुत्ता मत बोलिए, ये हमारा प्यारा टॉमी है. काय प्रेम हो लोकांचं. कुत्रे घरामध्ये, पुलगावरती, स्वयंपाक घरामध्ये. आपण त्यांना पाळलं पाहिजे, आपण त्यांच्यावरती प्रेम करावं. परंतु एवढंही करू नाही की आपली अधोगती होईल. यानं महाराज प्रेम केलं, यानं आसक्ती ठेवली हरणामध्ये. आणि पुढं प्रसंग असा येतो बघा, यांचं भजन कमी झालं, भजन वाढावं, परमार्थ वाढत जावा असा तो क्रम चांगला. नाहीतर अगोदर खूप परमार्थिक होता आणि आता त्याला काही अर्थ नाही बघा. आणि हे जे भरत जे आहेत ना, यांचं भजन कमी झालं महाराज, शून्यावरती आलं पहा. रात्रंदिवस हरीण हरीण हरीण. बाळा तू कसा आहेस रे, तुझं बरं आहे का, काय करतोयस. त्याच्यावर असे हात फिरवणे, त्याला जवळ घेणे, गप्पा मारणे. एक दिवसची गोष्ट आहे. भरत मानवचे बाहेर गेले होते वनामध्ये. तिथे एक कळप आला पहा हरणांचा. आणि यानं त्यांना बघितलं. हा म्हणला जसा मी आहे तसेच हे पण आहे. आणि ते जे पिल्लू होतं ना हरणाचं, हे त्यात सहभागी झालं आणि निघून गेलं. पुढं हे भरत जे आपल्या त्या कुटीमध्ये येतात आणि पाहतायत तर ते पिल्लूच नाही हरणाचं. आणि मग तेव्हा याने त्याला खूप शोधलं पहा, वनामध्ये शोधलं, अनेक ठिकाणी शोधलं. जसं आमचे रामजी नाही का, रावण त्या सीतेला घेऊन गेल्यावरती त्या पक्ष्यांना वृक्षांना म्हणतात
हे खग हे मृग मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृगणेणी. अरे पक्ष्यांनो, अरे वृक्षांनो, तुम्ही माझं हरिण पाहितलं का? हरिण 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 असं म्हणून यांनी शेवटी आपला देह ठेवला. यांचा मृत्यू झाला. आणि शास्त्र सांगतं अंते मती सागती, मरतानी जी आपली इच्छा होईल तसं पुढं आपल्याला बनावं लागतं. आणि हा नंतर काय झाला? जड भरत राजा रणी गर्भा गेला. जड भरत राजा रणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भागेना. पुढे याला हरिण म्हणावं लागलं. आणि मग त्याही योनीमध्ये याची स्मृती जी आहे ती जिवंत होती. सामान्य व्यक्तीला कळत नाही आपण पूर्वी कोण होतो, पण जो महात्मा असतो ना, जो संत असतो ना, त्याला समजतंय बर का महाराज, मी पहिला कोण होतो. यांना माहित आहे मी पहिला भरत होतो, मी एक पहिला मोठा राजा होतो. आणि हरणाला जवळ पाळल्यामुळं, त्याच्यामध्ये आसक्ती ठेवल्यामुळं मला आता हरिण बनावं लागलं. हरिणाच्या योनीमध्ये सुद्धा आमचे भरतची साधना करायची बघा. असं आपल्या तोंडामध्ये बेल घ्यायचे महाराज. आणि ज्या ठिकाणी शिवालय आहे तिथं जाऊन ते बेल व्हायचे त्या पिंडीवरती शंकराच्या. असं आपल्या मुखामध्ये पाणी घ्यायचे, गंगेचं पाणी, आणि जाऊन त्या पिंडीवरती व्हायचे महाराज. त्यांनी तिथं सुद्धा भक्तीच केली. जेव्हा तो देह त्यांचा सुटला, आता यांचा तृतीय जन्म झाला. अंगिरस गोत्री एका ब्राह्मणाच्या घरी. बोला राधे राधे. राधे राधे.
यांना सर्व ज्ञात आहे, यांना सर्व समजतंय, पण हे असं वागतात जणू काय यांना काही कळत नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी आवडून. काही माणसं असतात बघ असे, त्यांना सर्व काही येतंय, त्यांना सर्व काही समजतंय, पण ते असं वागतात ना जणू काय ते वेळे वाटावं आपल्याला. भरत महाराज यांचा आता हा तृतीय जन्म आहे. ब्राह्मण कुळ आहे. यांना एक आई होती सावत्राई, तिला काही मुलं होते आणि भरताला एक सखी बहीण होती. वडील म्हणले, भरता अरे बस माझ्या पुढं, मी तुला काही मंत्र शिकवतो म्हणे. आणि वडील त्याला म्हणतात, माझ्या माग माग म्हण, ओम भूर्भुवः स्वः. म्हणजे भरतजी म्हणायचे, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं. माग माग भरतजी म्हणायचे, भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भरता तू उद्या मला हे मंत्र म्हणून दाखवायचा. भरतजी म्हणले, हो पिताजी. आणि मग त्या ठिकाणी दुसरा दिवस उजडला महाराज. पिताजी म्हणले, भरत ते कालचा मंत्र म्हण बरं तेवढा. यांना काही ते मंत्र म्हणता येत नाही. येत होता पण म्हणत नव्हते भरतजी. वडिलांनी खूप समजावून सांगितलं. साम दाम दंड भेद ही नीती आहे 4 प्रकारची. हिचा प्रयोग केला महाराज, काही फरक पडला नाही. आणि मग तेव्हा शेवटी ते पिताजी वडील रागावून त्याला म्हणतात, अरे तुझी बुद्धी जड आहे म्हणून त्याचं नाव काय पडलं, जड भरत. हे त्याचं आधीचं नाव नाही, हे त्याचं नंतरचं नाव आहे. मग पुढं ते वडील आई वडील गेल्यावरती मग तेव्हा घरातल्या भाऊजया भाऊ वगैरे नाही का, घरातल्या स्त्रिया महाराज ह्यांना कोणी घरामध्ये बरं बघत नव्हतं. ते म्हणायचे, अरे हा कोण्या कामाचा नाही, नुसता म्हणे खातो पितो आराम करतो म्हणे, नुसता पडून राहतो हा भरत, हा इथं घरी नको म्हणे. बोला राधे 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 राधे. अनिल जी, जो अच्छा खाता है वह दूसरों को अच्छा खिला सकता है, जो खुद नहीं खाता वह औरों को क्या खिलाएगा. आणि मग त्या भावजया म्हणतात, आता ह्याला इथं घरी नको, आता ह्याला शेतावर नेऊन ठेवून द्या. आणि मग आमचे भरत महाराज त्यांना रानात एक असा मळा बांधला त्या भावाने आणि तिथं यांना ठेवलं. भरत आता तुझं एकच काम रे, तू आपलं ते शेत आहे याचं राखण करायचं. मळा बांधला, काही दगड घेतले, एक गोफण घेतली आणि हे बसले अशी त्या मळ्यावरती महाराज ज्वारी राखत. पण हे काय म्हणायचे माहिती का, आओ आओ चिड़िया चूक जाओ खेत, राम जी की चिड़िया और राम जी का खेत. आणि गंमत आहे का, हे चिमण्या मारत नव्हते, उडवून लावत नव्हते, ते त्यांना या म्हणायचे. आणि जेव्हा पुन्हा ह्यांचं खळं काढायचे ना त्यांचे भाऊ, ज्या ठिकाणी 10 कट्टे व्हायचे तिथं 15 व्हायचे. बोला राधे 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 राधे. ते डुकरांपासून वन्य गायींपासून भरत राखण करायची महाराजांच्या शेताचं. त्या प्रांतात एक डाकू होता,
त्यानं एक नवस बोलला देवीला, देवी मला मुलगा हो दे म्हणे, मला जर मुलगा झाला तर मी तुला नरबळी देईल. असं कुठं होत नसतं बघ कधी. आणि पुढं काय झालं, याला मुलगा झाला खरोखरच त्या व्यक्तीला. आणि त्यानं आदेश दिला आपल्या त्या सेवकांना, सेवकांनो जा रे, एक व्यक्ती यांना पकडून बळी देण्यासाठी. आणि ते सेवक गेले महाराज. आणि त्यांनी एक असा एक पुरुष पकडला. त्याला समजलं की आता पुढं आपल्या संग नेमकं काय होणार आहे. ते पळून गेला. आणि यांना असा आदेश होता सेवकांना, जर तुम्ही खाली हात आलात तर मग तुमचाच नंबर लागेल. सेवक असे फिरत आहेत ते पुरुष शोधत. आणि शोधत शोधत त्याला हे यांच्या जवळ आले, ह्या भरतांच्या जवळ. ह्यांचं आपलं छान चालू आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. याने त्यांना बघितलं. आणि त्यांना यांनी म्हणतात, चला महाराज तुम्हाला बोलवलं आमच्या मालकाने. भरतजी म्हणले, कुठं बोलवलंय रे? चला म्हणे. आता भरत हा कसा आहे, निर्वैर शांत विग्रह, कोणासंग वैर नाही, लय लोभ नाही कोणाचा. आणि निघाले भरतजी महाराज त्यांच्या सोबत. इकडं आणलं महाराज भरतांना त्या ठिकाणी. आणि पहिलं ह्यांना स्नान घातलं बघा चांगल्या प्रकारे. अनेक त्या साबणा, अनेक ते शॅम्पू लावून, ते काय काय असतो, चिक शॅम्पू, अनेक इनी प्लस, अजून डव. ह्यांना तर लय माहित असेल नाही का? अच्छा, कोणत्या कोणत्या साबणा होत्या? ती कोणती, रिक्सोना, मोती, गोदरेज नंबर 1, आणि काय काय असतं बघा ते आता बंद पडला. ते आता जुनं झालं. हा बोला, राधे 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 राधे. भरतजी म्हणले, अरे आज काय नेमका दिवस उजळला म्हणे हा. आणि ते म्हणू लागले महाराज, आजी सोनियाचा दिनू बरसे, अमृताचा दिनू आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. काय दिवस आहे म्हणे आजचा रे. अंगावर तो असा मळ जमलेला आहे मार्गाच्या. आणि सर्व ते मळ काढला, त्यांना आंघोळ घातली. भरतजी असे खुश झाले आता. आणि पुढं नंतर तो जो डाकू आहे ना, त्यानं आदेश दिला, याला खाऊ घाला म्हणे काहीतरी. खंडापुरे महाराज, बळी असा असतो नाही का, याची ती कथा लिहिली. आमच्या घराकडून नाही का ते लोक नेतो बघा, ते असे पशु तिकडे गंगाला, ते लय असते होते थाट त्यांचा. ते पुढं ती अशी ती हलकी काय वाजते, टोंग टोंग टोंग. आणि त्याच्या माग ती नाही का ते लोक असे नाही का, बरेच लोक, बऱ्याच महिला. आणि ते पशु पण असा मस्त पैकी अशी गुबू 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 मान हलवीत चालतंय बरं का. त्याला बहुतेक माहित नसतंय की आता पुढं ही आपल्यासोबत काय करणार आहेत लोक. त्यालाही मस्त मजा वाटते. तिकडे पुढं ती अशी हलकी वाजते, हे असं मस्त पैकी डवलट डवलट चलतंय बघा. असे आमचे भरतजी म्हणू लागले, बाबा आज काय दिवस आहे म्हणे. आणि मग त्यांना खाण्याकरता काय आणलं, असे सुंदर सुंदर असे लाडू आणले बघा. भरतजी म्हणजे खाल्ले गप्प गप्प महाराज. आणि चला म्हणले आता मंदिरामध्ये देवीच्या. आणि त्यांना त्यांनी तिथं आणलं त्या मंदिरामध्ये. भद्रकाली मातेचं ते मंदिर होतं. पुढं असं बसवलं त्या देवीच्या. आणि हा जो सरदार आहे ना, डाकूचा सरदार, यानं अशी ती तलवार काढली पहा आता.
आणि तो त्यांच्या असा मानेवरती वार करणार. देवी म्हणली अरे आज या ठिकाणी माझ्या पुढं एक महान असा संत, महान साधू, आज इथं त्याचा वध होत आहे. त्या देवीला दया आली महाराज. तो डाकू त्या ठिकाणी यांच्या मानेवरती प्रहार करणार. त्याच ठिकाणी ती देवी प्रकट झाली. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली तार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गोंधळाला ये गोंधळ मांडला गोंधळाला देवीनं अशा प्रकारे रक्षण केलं त्या भरताचं. आणि पुढं ते भरतजी जे आहेत ते निघून आले महाराज आपल्या घरी, आपल्या शेतामध्ये. देवानं वाचवलं म्हणे, भगवंताने रक्षण केलं महाराज त्यांचं अशा प्रकारे त्या भरताचं. आणि यांनी पुढं उपदेश केला पहाटे एका राजाला. त्याचं नाव होतं रहुगण राजा. या कथेमध्ये पुढं भवाटवी सांगितली, सप्तदीप सांगितले. याच स्कंदामध्ये शेवटी या ठिकाणी जे नरक आहेत 28 नरक, अंधतामिश्र, रौरव, कोप नाही का, कुंभीपाक, या ठिकाणी यांची कथा सांगितली या स्कंदामध्ये. आणि हे सर्व ऐकल्यावरती कोणतं पाप केल्यावरती नेमकं काय होतंय राजा घाबरला बरं का. त्याला भीती वाटली आणि तो म्हणला महाराज यातून नेमकं आता सुटायचं कसं ते पण मला सांगा तुम्ही. आणि याच अनुषंगानं या कलियुगातलं एक श्रेष्ठ अशा प्रकारचं साधन, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, ही कथा सांगितली 6व्या स्कंदामध्ये. परीक्षिती ऐक म्हणे, एक ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं अजामिळ ब्राह्मण. अजामिळ जो आहे तो त्रिकाल संध्या करायचा. जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे बघा. बोला राधे 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 राधे. आणि हा अशा प्रकारे एके दिवशी काय झालं, वनामध्ये गेला म्हणतात काही समिधा आणण्याकरता, यज्ञासाठी. समिधा म्हणजे लाकडं, यज्ञाकरता बाबळीचे लिंबाचे लाकडं जमत नाहीत, तिथं पाहिजे आंब्याचे लाकडं बरं का. ऐका, आणि त्या ठिकाणी यानं काय केलं, असं एक दृश्य बघितलं, चुकीत दृश्य. याच्या मनामध्ये तेज बसलं बरं का. माणसाला चांगली सवय लवकर लागत नाही आणि वाईट सवय लवकर सुटत नाही. वाईट लवकर लागते बरं का महाराज, आणि चांगली लवकर लागत नाही, असं आहे. याला ती स्त्री आवडली या अजामिळला. आणि पुढं यानं काय केलं, ती स्त्री यानं आपल्या घरात आणून ठेवली आणि घरातली यानं बाहेर हकालून दिली. पहा,
पुढं अजामिळ हा भ्रष्ट बनला, ब्राह्मण होता जातीनं बरं का. पण आता तो काय करू लागला, चोऱ्या करायचा, डाके टाकायचा, खोटं बोलायचा, मारामाऱ्या करायचा. एके दिवशी काय झालं, यांच्या गावी असे काही संत लोक आले अयोध्येवरून. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम असे ते संत लोक या ठिकाणी येत आहे. भजन करत करत याच्या गावी आले महाराज. शास्त्रेकडे ते भजन करत महाराज म्हणतात, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम ओ सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम. कृष्ण भगवान की जय. तुमचं नृत्य पाहून मला असं वाटतंय मी पण खाली यावं जरा. पण कथा कोणी करायची हा प्रश्न आहे बघा. खूप सुंदर नृत्य केले या ठिकाणी सर्वांनी. खूप खूप धन्यवाद. आणि खूप सुंदर या ठिकाणी सेवा केली आमचे सर्व तिन्ही महाराज मंडळी. यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा मोठ्यानं जरा. कथेचा आनंद वेगळा आहे. हे आनंद म्हणजे नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. हे एक असा आनंद आहे, किती पण सेवन करा मन भरत नाही. पंधरगड साहेब ही घडी पाहणं हिला आज काय झाले कोणास ठाऊक. लईच पळते वाजी. बोला राधे 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 राधे. अजामिळ नावाचा तो ब्राह्मण डाके टाकायचा, चोऱ्या करायचा. आणि मग काय झालं बघा, एके दिवशी त्यांच्या गावी काही संत लोक आले.
श्रीराम जय राम जय जय राम असं भजन करत 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 त्या गावामध्ये पोहोचले. गावात आले. सायंकाळची वेळ आहे आणि तिथं असा एक वट्टा होता बघा त्या गावामध्ये. त्याचं नाव काय असतं? इथं आहे का आपल्या गावामध्ये? कुत्सर वट्टा. आणि त्या वट्यावरती ते बसतेत बघा की ज्यांना काही काम नाही, काही काम नाही, धाम नाही, काय नाही. त्यांच्याकडून गेलं महाराजजी की ते त्यांची नाही का त्या व्यक्तीची ते पूर्ण अशी 7-12 काढणार. त्याची जन्मकुंडली ते आहे ना, ते ज्याचा खिसागार त्याला ते तिथं बसतात. ते लोक ते संत म्हणतात इथं आज आम्हाला राहायचं आहे म्हणे रात्रभर. आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था कोणी करेल का? ते माणसं म्हणले अहो आमच्या गावात एक लय मोठा भगवत होत आहे म्हणे. कोण आहे? चला. आणि ते माणसं यांना घेऊन आले बघा या आजामिळाच्या घरी. संध्याकाळची वेळ आहे. हा घरी नव्हता, याची पत्नी घरी होती. तिथं संत आले आणि त्यांनी असा मोठ्याने आवाज दिला, भवती भिक्षाम देही. ती स्त्री बाहेर आली. महाराज म्हणली हे घर एका डाकूचं घर आहे, एका चोराचं घर आहे म्हणे. संत म्हणले देवी आम्ही कुठंही जात नाही, आजचा मुक्काम तुझ्याच घरी. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत आपल्या घरी येणं म्हणजे आपलं काहीतरी भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय येते हे जोडी संत पाय. त्या ठिकाणी हे संत आले आणि ते म्हणतात देवी आजचा मुक्काम इथंच म्हणे. ती स्त्री म्हणली बरं ठीक आहे राहा म्हणली. आणि मग तिनं असा काही ज्वारीचं पीठ, थोडी डाळ दिली, चटणी मीठ तेल जे काही जे असण राहा म्हणे. महाराज पुढे ही जी झोपडी आहे त्यामध्ये राहा. रात्रीची वेळ आहे. भर 12 वाजता हा आजामिळ आला चोरी करून एका ठिकाणावर. आणि घरात आल्यावरती तो आपल्या पत्नीला म्हणतो अगं हे कोण लोक बाहेर आहेत? बायको म्हणली ते संत आहेत अयोध्येचे, त्यांचा इथं मुक्काम आहे आपल्या घरी आज. इथं कसे काय ते? पत्नी म्हणली काय झालं? एक तर आपल्या घरी कोणी येत नाही पहिली गोष्ट. आज इथं आलंय कोणीतरी, बसा गप. नवनाथ भाऊ तुम्हाला एक गोष्ट बोलू का प्रामाणिकपणे? जे माणूस महाराज कुठंच झुकत नाही, कुठंच वाकत नाही, अजून तुमचं राहिले झाल्यावर कळून तुम्हाला. यांना विचारा जरा, जे कुठं झुकत नाही, कुठं वाकत नाही, एका ठिकाणी झुकत बघा. कुठं? त्याच्या गृहमंत्र्यापुढे झुकत बघा. नाही झुकवत काय माती खाईन का मग? त्या ठिकाणी मात्र त्याला झुकावंच लागतं बघा. आजामिळ डाकू होता, मोठा चोर होता. शांत झाला. रात्र गेली, प्रातःकाळ झाला. याची पत्नी जी आहे ती गर्भवती होती त्या काळामध्ये. सकाळ झाली. महाराज आता निघाले संत पुढं आणि जातानी म्हणतात देवी आम्ही चाललो म्हणे आता पुढे.
ते म्हणले ठीक आहे महाराज, पण आमची एक इच्छा आहे, तू आम्हाला दक्षिणा दे म्हणे. ती म्हणली महाराज तुम्ही इथं राहिलात आमच्या घरी, इथं तुम्हाला राहायला भेटलं, जेवायला भेटलं, तुम्ही हेच मोठी गोष्ट समजा, माझा पती खूप आगाव आहे. संत म्हणतात देवी दक्षिणा दे. आणि ही गोष्ट कानावर पडली त्या आजामेळाच्या, आणि तो आतून आला आणि तो मोठ्यानं ओरडला, अरे इथून चालते वा. संत म्हणले अरे आजामेळ, दक्षिणा म्हणजे पैसा नको देऊ मला बाबा. आता तुझी पत्नी गर्भवती आहे, तिच्या पोटामध्ये एक बाळ आहे, तू फक्त एवढंच कर, त्याचं नाव नारायण ठेव. बोला राधे राधे. राधे राधे. हीच आमची दक्षिणा. निघून गेले पुढं, आणि पुढं याने ते जे बाळ झालं, ते जे मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं नारायण. नारायण हा घरामध्ये सर्वात लहान होता, याच्यावर लई प्रेम होतं त्या आजामेळाचं. खातानी चलतानी बसतानी उठतानी फिरतानी नारायण 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 असं तो म्हणायचा. सांकेत्यं पारिहास्यं वा स्तोभमहेलनमेव वा. नारायण 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 तो असं म्हणू लागला. पापी होता, मोठा डाकू होता, कधी महाराजांना देवाचं नाव नाही घेतलं मुखानं, पण आता हा नारायण नारायण असं म्हणू लागला. अंतकाळ आता जवळ आला. यानं आयुष्यामध्ये नुसतं पापच पाप केलं होतं, आणि मग याला नेण्यासाठी यमाचे दूत आले, आणि त्यांनी जेव्हा तो यमपास टाकला याच्यावरती, हा मोठ्यानं ओरडला, हे नारायण, अरे वाचव, नारायण धाव, नारायण सोडव. आणि त्याच ठिकाणी भगवंतानं आपले दूत पाठवले. दोघांमध्ये असं युद्ध झालं नाही का. यानं मरते वेळस देवाचं नाव घेतलं होतं. प्राण जाते वेळी स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. याला देवानं अशा प्रकारे विमान पाठवलं महाराज या आजामेळा, आणि याचा पुढे उद्धार झाला बघा. म्हणून आपल्या मुलांची नावं जरा चांगली देवाची ठेवत जा. बोला राधे राधे. राधे राधे. सतीश महाराज आजकाल तर बरं का घरोघर असा ऊत आला बघा त्या लेकरांचा. गुड्ड्या, गुड्डी, बबल्या, बबली, अजून बापा. भास्कर भाऊ आजकाल हेच नाव, खरं नाव त्याच माहित पण नसतं बघा, पार त्याच होईपर्यंत नाही का असते ना पत्रिका, तेव्हा समजतं याचं नाव मारुती आहे. तोपर्यंत काय सर्वांचा पिंट्याच. आमची एक कथा होती महाराज नगर जिल्ह्यामध्ये. तिथं आम्ही गेलो कथेला, आणि त्या बाईला होत्या 2 मुली. किती मुली? 2. ती मोठी अशी आली पुढं आमच्या. आता आमचा कस स्वभाव, आपला फ्री स्वभाव. मी त्या बाईला विचारलं, ताई ह्या मुलीचं नाव काय? ताई म्हणे हिचं नाव आहे रेश्मा. काय नाव आहे? मी म्हणलं रेश्मा जरा परिचित आहे गडे. ठीक आहे म्हणलं ताई. पुन्हा ती दुसरी आली बघा ना. हे म्हणलं ताई हिचं नाव काय आहे? ताई म्हणे हिचं नाव आहे श्लेष्मा. रेश्मा ठीक होत एक वसो,
पण हे श्लेष्मा म्हणजे काय तुम्हाला सांगू का बरं? सांगू? ऐकायचंय का? ऐकायचंय? आपल्या नाकातून खारट खारट अशा प्रकारचा जो पदार्थ बाहेर पडतो आणि बालपणी आपण त्याला खूप आनंदानं अशा प्रकारे त्याच नाव आहे श्लेष्मा. जरा नाव थोडे चांगले ठेवा, देवाचे नाव ठेव जा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे नित्य प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंडदाती. राम ठेवा, श्याम ठेवा, कृष्ण ठेवा, गोविंद ठेवा, गोपाळ ठेवा. आमचे भास्कर भाऊ, त्यांच्या मुलाचं नाव आहे विठ्ठल. किती सुंदर नाव आहे विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? जो ज्ञान स्वरूप आहे, जो कसा आहे, जो आनंद स्वरूप आहे. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी आपल्या मुलांचे नाव अशा प्रकारे देवाचे ठेवत जा, उद्धार होईल. याचा पण उद्धार झाला महाराज या अजामेळाचा. यातून आपल्याला एवढं शिकायला मिळतं. इथं ही सुंदर अशी कथा संपन्न झाली. याच कथेमध्ये पुढं खूप अशा कथा आहेत बघा. वेळ पण खूप आज जरा फास्ट होत आहे. या ठिकाणी या कथेमध्ये पुढं वरत्रासूर त्याची कथा येते आणि हा स्कंद इथं संपन्न झाला. आता या ठिकाणी पुढचा हा जो स्कंद आहे, सप्तम स्कंद, इथे एक प्रश्न केला बघा की महाराज शुकदेवजी मला एक सांगा की देव नेमका दैत्यांना का मारतो? भक्ता राखे पायापासी दुर्जनासे संहारी. नेमका देव असं का करतो? त्याला तर समान असं म्हणतात ना महाराज. शुकदेवजी म्हणतात अरे परीक्षिती, ही आपली भावना आहे. जसं आपण त्याला पाहतो, होय भक्ती केला, आपण त्याला जसं केलं तो तसा होतो. अरे देवाकडं भेदभाव नाही. आणि याच अनुषंगानं महाराज त्यांनी याला सुंदर अशी ती कथा सांगितली, भक्त प्रल्हादाची कथा. कश्यपाला अनेक बायका होत्या. त्याची एक पत्नी, तिचं नाव होतं दिती. या दितीला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं हिरण्याक्ष आणि एक होता हिरण्यकश्यप. हिरण्याक्ष मारल्या गेला भगवंताकडून वराह अवतारामध्ये. आणि हिचा जो मुलगा आहे ना, हिरण्यकशिपू नावाचा मुलगा, याच्या मनामध्ये असं एक वैर होतं भगवंताविषयी की माझ्या भावाला यानं मारलेला आहे. हिरण्यकशिपू जो होता ना, यानं पुढे तपश्चर्या केली अशी कथा येते बघा.
आणि याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले महाराज या हिरण्यकश्यपूला. ब्रह्मदेवाला हा म्हणतो मला असं वरदान द्या की माझा मृत्यूच होऊ नाही. बोला राधे राधे. राधे राधे. ब्रह्मदेव म्हणले अरे वेड्या, माझं पण आयुष्य 100 वर्ष आहे, मला पण एक दिवस मरावं लागतं म्हणे, मी तुला असा कसा वर देऊ. आणि मग हा काही ऐकत नाही. त्याला ते ब्रह्मदेव म्हणतात दुसरं काहीतरी माग. हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवा मला माणसाकडून मृत्यू नको म्हणे, रात्री नको, दिवसा नको, 12 महिन्यात नको म्हणे. याला काय म्हणायचं आहे, मला मृत्यू नको. आणि मग असे हे वर यानं प्राप्त केले. हा आपल्या घरी गेला आणि त्या ठिकाणी याला नाही का हा राज्य करतोय बघा. आज पण त्याची राजधानी म्हणजे आजचं मुलतान शहर जे आज पाकिस्तान मध्ये आहे. बोला राधे राधे. राधे राधे. ती याची राजधानी ह्या हिरण्यकश्यपूची. याला लाज अनुलाद अशी याला मुलं होते. आणि लहान जो होता त्याचं नाव होतं प्रल्हाद. प्रल्हाद हा देवाचा भक्त आहे. याचे वडील हिरण्यकश्यपू याने आपल्या मुलाला शिकाय टाकलं महाराज गुरुकुलामध्ये. षंड आणि अमर्क याचे गुरुजी आहेत. आता प्रल्हाद शिकत आहे विद्यालयामध्ये. आणि पुढं काहीतरी एक सण आला अशी कथा येते. आणि याने त्याला घरी घेतलं बोलवून. त्या आपल्या प्रल्हादाला असं मांडीवरती घेतलं आणि तो बाप आपल्या मुलाला म्हणतो अरे प्रल्हाद काय काय शिकलास विद्यालयामध्ये सांग म्हणे मला. आमचे प्रल्हादजी म्हणले पिताजी जीवानं फक्त एकच काम केलं पाहिजे, देवाची भक्ती करावी. जीवानं काय करावं, त्याला शरण जावं, म्हणावोनी शरण जावे, सर्व भावे देवाशी. भवसागर तरता कारे करितसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून. त्याचे पायी झाला मिठी, मोल नेघे जग जेठी. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. जीवाचं एकच काम आहे पिताजी यानं त्याला शरण जावं, त्याचं भजन करावं रात्रंदिवस. अशा प्रकारे आपल्या शत्रूच्या विषयी अशा प्रकारचे उद्गार ऐकल्यावरती हिरण्यकश्यपू रागावला आणि त्यानं त्या बाळाला असं जोरात खाली ढकलून दिलं. काय रे षंड, काय रे अमर्क, तुम्ही याचे गुरुजी आहेत, हे काय नेमकं असं बोलायला हे माझा मुलगा. ते गुरुजी म्हणतात महाराज न मत प्रणीतम न पर प्रणीतम. आम्ही ह्याला असं शिकवलं नाही म्हणे. हे जे काय जे बोलतोय ना हे याच्या बुद्धीनं बोलतोय. याला असं आम्ही असं काही शिकवलं नाही म्हणे महाराज. आणि मग तेव्हा त्या ठिकाणी त्याने आदेश दिला जा याला घेऊन चांगलं काहीतरी शिकवा म्हणे. प्रल्हादजी गेले महाराज नाही का विद्यालयामध्ये. असंच काहीतरी हा बोलतोय नाही का. पुढे या ठिकाणी पुढे कथा येते बघा. यानं त्या बाळाला अनेक प्रकारे त्रास द्यायचं काम केलं. कड्याहून टाकलं खाली, हत्तीच्या पायाखाली दिलं महाराज, अंगावरती साप सोडले, उखळत असं तेल त्यात टाकलं याला. याची एक बहीण होती, तिचं नाव होतं होलिका. ती होलिका म्हणली अरे भाऊ नको लय टेन्शन घेऊ, याला मी मारते म्हणे. मला असा वर आहे ब्रह्मदेवाचा की मी कधीच जळणार नाही अग्नीमध्ये. आणि ही त्याला असं घेऊन बसली असं अग्नीमध्ये होलिका. तो वर खोटा ठरला एकदा, परंतु भक्त प्रल्हाद जो आहे त्याला काही झालं नाही.
जाको राखे साइया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जग वैरी होय। अरे ज्याला देव तारतो ना त्याला कोणीही मारू शकत नाही बघा। म्हणजे मग तेव्हा आता काहीच उपाय नाही। गुरुपुत्रांनो याला चांगलं काहीतरी शिकवा म्हणे। प्रल्हादजी गेले महाराज विद्यालयामध्ये आणि मग तेव्हा त्या ठिकाणी एक दिवसची गोष्ट आहे बघा। गुरुपुत्र जे आहेत ना शंड आणि अमर्क ते काही कारणास्तव बाहेर गेले आणि आता विद्यालयामध्ये फक्त प्रल्हादजी एक होते आणि ते दैत्य बालक होते। बालक म्हणतात अरे प्रल्हादा काय रे तू तेच 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 तेच, समाधी काय लावतो, योग काय करतो, देवाचं भजन काय करतो, चल म्हणे आपण खेळ खेळू। प्रल्हादजी म्हणले आपण खेळच खेळले म्हणे। अनेक वर्ष अनेक जन्म 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोडा, अनेक जन्म आपण हे खेळच खेळले म्हणे। आता मी तुम्हाला एक असा खेळ शिकवतो। काय खेळ आहे या ठिकाणी आपण ते चिंतनेकडे पाहणार आहोत। इथं प्रल्हादजी येत आहेत, सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। चला मध्य भागातून त्यांना घेऊन यायचं आहे। या ठिकाणी प्रल्हादजी येत आहेत, मधून अशी जागा करा। नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण
प्रल्हादजी महाराज या ठिकाणी अशा प्रकारे ते नृत्य करत आहेत गुरुकुलामध्ये आणि दैत्य बालक त्या ठिकाणी नाचत आहेत. तिथं हे षंड आणि अमर्क येतात आणि ते म्हणतात, अरे प्रल्हाद, अरे हे नेमकं काय चाललंय म्हणे. आतापर्यंत ते म्हणले एक लेकरू बिघडलं होतं, आता यानं तर आपलं अख्खं गुरुकुल टाकलं म्हणे बिघडवून. आणि मग त्यांनी काय केलं महाराज, त्या दोघांनी तो जो राजा आहे यांचा जो स्वामी हिरण्यकश्यपू जाऊन त्यांनी त्याला सांगितलं, ओ महाराज म्हणे तुमचा जो मुलगा आहे ना त्यानं काय केले बघा म्हणे विद्यालयामध्ये. आणि मग तेव्हा तो हिरण्यकश्यपू जो आहे तो तिथं धावत धावत अशा प्रकारे आला त्या गुरुकुलामध्ये. आणि तिथं येऊन तो पाहतो महाराज त्या ठिकाणी, अरे अरे प्रल्हादा, हे काय चालू आहे, हे काय करतोय तू अशा प्रकारे. रात्रंदिवस देव देव नारायण नारायण असं म्हणतोस. अरे तुझा पिता मी आहे, तुझा बाप मी आहे, तो आपला शत्रू आहे तो नारायण. तो जो विष्णू आहे ना तो आपला दुश्मन आहे. त्यानं तुझ्या चुलत्याला मारलं, त्याचं भजन करतोयस. आणि मग या ठिकाणी त्यानं त्या मुलाला अशा प्रकारे नाही का, हो कोणी या पिता तुझे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कोठे आहे. लई देव 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 असं म्हणतोस ना, नेमका तुझा देव कुठं आहे मला सांग. प्रल्हादजी म्हणतात, पिताजी माझा देव आकाशामध्ये आहे, पृथ्वीवरती सर्वत्र आहे नाही का, विठ्ठल जळीस्थळी बनला. आणि मग त्यानं विचारलं, अजून कुठं आहे तुझा देव. चराचरामध्ये आहे म्हणे. पिताजी अशी एकही जागा नाही जगतामध्ये जिथं माझा देव नाही. हिरण्यकश्यपू रागावला आणि तो म्हणला, हा जो समोर जो खांब आहे ना त्या खांबात तुझा देव आहे का. प्रल्हादजी म्हणतात, हो पिताजी खांबात सुद्धा आहे. आणि त्या आपल्या भक्ता करता देवानं काय केलं, नृसिंह अवतार घेतला. आहा केसरी सिंहोडी घालून या स्तंभपोडी. ओ केसरी सिंहोडी घालून या स्तंभपोडी. या खांबात तुझा देव आहे का रे. प्रल्हादजी म्हणतात, हो पिताजी आहे. आणि त्यानं काय केलं महाराज, त्या हिरण्यकश्यपू आहे का त्यानं त्या खांबावरती अशी सुरात अशी मध्ये अशा प्रकारे आहे त्याला भगवंताने असं आपल्या दोन्ही मांडीवरती घेतलं. आणि देव त्याला म्हणतो, हिरण्यकश्यपू अरे सांग म्हणे आता मी कोण आहे. तुझा वर काय होता. मला मृत्यू नको म्हणे, मानवाकडून नको, पक्षाकडून नको, पशुकडून नको. सांग म्हणे मी कोण आहे. याला जर बघितलं या देवाला, अरे न हा माणूस आहे न हा पशु आहे,
मुंडक आहे सिंहाचं आणि धड आहे देह आहे मानवाचा. याला न माणूस म्हणता येतय न याला पशु म्हणता येतय. याचा दुसरा वर असा होता, मला म्हणे दिवसा मरण नको रात्री मरण नको, नाही का. हा जो टाइम आहे ना हा एकदम असा संधी काळ आहे. ह्याला दिवसही म्हणता येत नाही रात्रही म्हणता येत नाही. त्या ठिकाणचा प्रसंग 12 महिन्यात मला मरण नको म्हणला होता हा ब्रह्मदेवाला वर मागताना. याच्या करता महाराज देवानं 1 महिना तयार केला. त्याचं नाव अधिक मास, धोंड्याचा महिना. ते देवानं याच्या करता बनवला आणि आपण ते बनवला जावयासाठी. बोला राधे राधे. राधे राधे. ते महिना आला की जावयाची लई मजा बघा. धोंडे खायचे, धोंडेच खावं त्यानं बरं का. धोंडा डोक्यात त्याचं बसू नये. आणि मग त्या ठिकाणी याचा अजून एक वर होता, शस्त्रानं नको अस्त्रानं नको. भगवंतानी याचं काय केलं, नखाना असं त्याचं पोट फाडलं महाराज त्या हिरण्यकश्यपूचं. आणि त्या ठिकाणी त्याचा त्यांनी उद्धार करून टाकला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हिरण्यकश्यपू अशा प्रकारे मरण पावला, त्याचा उद्धार झाल्या ठिकाणी नरसिंह भगवंताकडून. आणि मग देवाचं ते अकराळ विकास देवाचं ते रूप आहे. ती गर्जना महाराज, सिंहाची गर्जना. त्या ठिकाणी देवाचा राग काही शांत होत नाही. देवाकडे कोणीच येत नाही. पहा देवता म्हणले अरे आता याला शांत कसं करायचं म्हणले ह्या भगवंताला. आणि मग त्यांना ती लक्ष्मी पाठवली. लक्ष्मी अशी आपल्या हातामध्ये ताट घेऊन पुढे आली देवाला ओवाळण्यासाठी. आणि तिनं याचं हे असं रूप बघितलं, ताट तिथंच फेकून दिलं आणि ती म्हणली हे कोण आहे ऐसा बब्बर शेर. निघून गेली महाराज ती लक्ष्मी. मग सर्व देवता म्हणले आता काय करायचं. आणि मग तेव्हा नाम प्रल्हाद भूचारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडियेवरी भक्ती सुखे निवाला. तेव्हा भगवंताने त्या आपल्या भक्ताला असं मांडीवरती घेतलं आणि देव त्याला असं कुरवाळ. नेमकं तुला काय वरदान देऊ. प्रल्हादजी म्हणतात देवा फक्त मला एवढंच वरदान दे की मी ज्याच्या पोटी जन्म घेतला असा तो माझा बाप हिरण्यकश्यपू तो नरकात जाऊ नये, फक्त एवढंच कर. आणि इथं भागवत सांगत बघा, मी सांगत नाही. ज्या कुळामध्ये एखादा भगवत भक्त जन्माला येतो ना तो आपल्या 21 कुळांचा उद्धार करतो. आणि ज्या कुळामध्ये एखादी भगवत भक्त मुलगी जन्माला येते ती 21 सोनी 42 कुळांचा उद्धार करते. याला इथं भागवत प्रमाण आहे. 7वा स्कंद याच्यामध्ये ह्या कथेमध्ये हा इथं विषय आलेला आहे. या ठिकाणी अशा प्रकारे भगवंताने त्या आपल्या भक्ताचा मनोरथ पूर्ण केला आणि इथं ही सुंदर अशी लीला केली. नरसिंह अवतारची कथा याच ठिकाणी संपन्न झाली. आपण एक ब्रेक घेऊ आणि पुढची कथा आपण पाहू. एक 5 मिनिटं इथं विश्राम आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.